मुस्लिम पर्सनल लॉ 1937 भारतीय मुस्लिमांच्या संपत्ती आणि इतर आर्थिक बाबींची वाटणी कशी होईल यावर भाष्य करणारा कायदा। खरं तर इंग्रजी अंमलात अस्तित्वात आलेला हा कायदा कधीच रद्दबातल व्हायला पाहिजे होता, कारण त्या कायद्याची तशीही घटनाप्रधान लोकशाही देशात गरज नव्हतीच। पण तरीही मुस्लिम लांगुल चालन करणाऱ्या राजकारण्यांनी मुस्लिम पुरुषांना अधिकार देणारा तो कायदा तसाच ठेवला आणि आज तगायत तो कायदा मुस्लिम महिलांच्या गळ्यातलं लोढणं बनलं आहे। पण आता त्याच कायद्याला आव्हान देणारी याचिका न्यायालयात दाखल झाली आहे। त्यावर आता लवकरच सुप्रीम कोर्टात जोरदार वाद प्रतिवाद रंगतील यात शंका नाही। नेमकं काय आहे प्रकरण, चला जाणून घेऊया। नमस्कार, ऋतम मराठीमध्ये आपलं स्वागत। मुस्लिम पर्सनल लॉशी संबंधित एक याचिका नुकतीच सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणीला आली आहे। मुस्लिम पर्सनल लॉला आव्हान देणाऱ्या याचिकेत साफिया नावाच्या केरळी महिलेनं मुस्लिम महिलांच्या हक्कांवर न्यायालयाला अनेक प्रश्न विचारले आहेत। साफियाला तिच्याकडे असलेली सर्व मालमत्ता तिच्या मुलीच्या नावे करायची आहे, परंतु शरिया तिला ते तसं करू देत नाहीये। साफियाने आता या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे। तिच्या म्हणण्यानुसार तिनं इस्लाम कधीच सोडला आहे, आता ती एक्स मुस्लिम आहे, त्यामुळे तिच्या वैयक्तिक बाबींचा निर्णय हा संविधानानुसारच झाला पाहिजे, शरियानुसार नाही। पण मुस्लिम धर्मात तशी कोणतीही सोय नसल्यानं साफियाला सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली आहे। या याचिकेवर सुनावणी करण्याआधी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे याबाबत उत्तर मागितलं आहे। न्यायालयानं केंद्र सरकारला याबाबत विस्तृत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितलं आहे। त्यामुळे केंद्र सरकारला या प्रकरणात 4 आठवड्यात न्यायालयात आपलं उत्तर सादर करावं लागणार आहे। त्यामुळे आता या प्रकरणाची सुनावणी मे महिन्यात होणार आहे। सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांच्या म्हणण्यानुसार हे एक खूप गंभीर प्रकरण आहे, त्यामुळे याचे नक्कीच दूरगामी परिणाम होतील, कारण या प्रकरणाचा निकाल इस्लामचे नियम आणि त्याच्या वारशाबाबत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करणार आहे। केरळमधील अलपुल्ला येथील रहिवासी असलेली साफिया जन्माने मुस्लिम होती, पण तिने काही वर्षांपूर्वी इस्लाम सोडला होता आणि एक्स मुस्लिम ऑफ केरळ नावाच्या संस्थेचं सदस्यत्व घेतलं होतं। पण अलीकडे साफिया म्हणते की ती आता इस्लामवर विश्वास ठेवत नाही, ती नास्तिकतेकडे झुकली आहे। साफियाचे वडीलही साम्यवादी आहेत। साफियाचा घटस्फोट झाला असून तिला 25 वर्षांची मुलगी देखील आहे। साफिया म्हणते की जरी तिला हवे असले तरी देखील तिचे वडील तिला 50% मालमत्ता देऊ शकत नाहीत, कारण शरियामध्ये मुलीला फक्त 33% हिस्सा दिला जाऊ शकतो। पण आता तिचा इस्लामवर विश्वास नाही, त्यामुळे तिच्या वारशाचा निर्णय हा शरियानुसार का व्हावा, पण नाइलाज असल्यामुळे ती तिची संपूर्ण मालमत्ता तिच्या मुलीलाही देऊ शकत नाही। तसेच आपण कष्टाने कमवलेल्या मालमत्तेचा उर्वरित भाग नातेवाईकांना का द्यावा, असा प्रश्नही तिने उपस्थित केला आहे। मुस्लिम पर्सनल लॉ हा महिलांशी भेदभाव करणारा आहे आणि राज्यघटनेत नमूद केलेल्या कायद्यासमोर समानता या मूलभूत हक्काचे उल्लंघन करणारा आहे। ज्या व्यक्तीने आपल्या धर्माचा त्याग केला आहे त्याच्या उत्तराधिकाराचे मुद्दे भारतीय उत्तराधिकार कायद्यांद्वारे निश्चित केले जातील। तसंच साफियानं समान नागरी संहितेचं देखील समर्थन केलं आहे। साफिया याविषयी बोलताना म्हणाली की जर या कायद्याने महिलांच्या हक्कांचे संरक्षण केले जात असेल तर असा कायदा लागलीच लागू केला जावा। साफियाच्या या प्रकरणानं पुन्हा एकदा शरिया कायद्याचे निर्बंध समोर आणले आहेत। आत्ताच प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पार पडला, त्याच्या दुसऱ्याच दिवशी उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू झाला। या कायद्याला आता संबंध देशात लागू करावी अशी मागणी होत आहे। तसेच या कायद्याने महिलांचे हक्क देखील अबाधित असणार आहेत। पण या कायद्याला विरोध करणाऱ्यांचा असा युक्तिवाद आहे की अशा प्रकारच्या कायद्यांमुळे धार्मिक स्वातंत्र्य कमी होईल आणि भारताच्या विविधतेला धोका निर्माण होईल। पण जर इथं महिलेलाच माणूस म्हणून जगण्याचं स्वातंत्र्य नाही, तिथं देशाच्या विविधतेच्या आणि धार्मिक बाबींचा मुद्दा येतोच कुठं, हा प्रश्न अनुत्तरितच आहे। तर ही होती एक्स मुस्लिम साफियाची स्टोरी। ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा ऋतम मराठी।